भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याने परिस्थितीला दोष देऊ नये, कारण परिस्थिती बदलण्याची शक्ती फक्त त्याच्याच कर्मात असते. म्हणून रडत बसू नका, उभे राहा. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते, तेव्हा त्याच्याकडे तीनच पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे दुःखी व्हा किंवा रडत बसा. हा पर्याय खूप लोक निवडतात. दुसरा पर्याय म्हणजे जगायला शिका. हेही बरेच लोक करतात. आणि तिसरा पर्याय म्हणजे जगत असतानाच एक लक्ष्य ठरवा. थोडा त्रास होईल, पण त्यानंतर आयुष्य खूप मजेदार होईल. कारण संकटामध्ये माणूस जेव्हा मोठा विचार करतो आणि त्यासाठी मेहनत करतो, तेव्हा तो इतिहास घडवतो. पण हे फार कमी लोक करतात. पण तो क्षण सगळ्यात सुंदर असेल, जेव्हा या आयुष्यात तुम्ही असाल आणि तुमच्या समोर ते ध्येय असेल, जिथे तुम्हाला पोहोचायचं होतं. मित्रांनो, कान्हा सांगतात, स्वतःवर विजय मिळवणारा मनुष्य खरा विजेता असतो. मित्रांनो, जिद्दी कसं बनायचं आणि आपले ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते. गरुड जेव्हा खूप उंच उडत असतो, तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या शिकारावर असते. गरुड इतक्या उंचीवरून ठरवतो, शिकार समुद्रात असो वा जमिनीवर, तिला नेमकं कुठे आणि कसं पकडायचं. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते. मग तो वेगाने झेप घेतो आणि आपल्या पंजात शिकार पकडतो. इतिहास जर घडवायचा असेल, तर तुम्हालाही तुमचं ध्यान तुमच्या वेदनेवरून हटवून तुमच्या लक्ष्यावर ठेवावं लागेल. तुमचं टार्गेट बदललं पाहिजे. संकटाकडून लक्ष्याकडे. मित्रांनो, तुम्ही किती वेळा ऐकलं असेल, पाय तितकेच पसरावे जितकी चादर असेल. इतिहास घडवायचा असेल, तर पाय दुमडू नका. चादरीचा आकार वाढवा. म्हणजे काय? स्वतःला मर्यादित समजू नका. तुम्ही लिमिटेड व्हर्जन नाही, तुम्ही आयुष्यभरासाठी अनलिमिटेड व्हर्जन आहात. पण तुम्ही स्वतःला लिमिटेड का समजतात? कारण तुम्हाला तसं शिकवलं गेलं आहे, जितकी ऐपत तितकीच स्वप्न. हे कोणी शिकवलं? ज्यांनी स्वतःला मर्यादित मानून आयुष्य जगलं. कान्हा म्हणतात, मनुष्याचा जन्म हार मानण्यासाठी नाही, तर स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी झाला आहे. मित्रांनो, जर एखाद्या सिंहाला लहानपणापासून खिचडी खायला घातली, तर तो शिकार करणं विसरेल. त्याला कदाचित आठवणारही नाही की तो सिंह आहे. पण जर त्याला लहानपणापासून सांगितलं, तुला जंगलावर राज्य करायचं आहे, तर तो आपलं खरं रूप दाखवेल. मित्रांनो, इतिहास घडवण्यासाठी स्वतःला 2 प्रश्न नक्की विचारा. पहिला, तुम्ही जगत का आहात? कोणासाठी जगत आहात? तुमच्या आयुष्याचा काही उद्देश आहे का? दुसरा, त्या उद्देशाशिवाय तुम्ही आयुष्याची कल्पना करू शकता का? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील, तर तुमच्या आत ती ठिणगी आहे जी एक दिवस मोठ्या आगीत बदलेल. मग तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. ही ठिणगी आगीत बदलण्याचा प्रवास खूप रोमांचक असतो. यात प्रत्येक गोष्टीची भूमिका असते. अगदी त्या लोकांची सुद्धा जे तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला खाली खेचतात, फक्त स्वार्थासाठी जोडलेले असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, संशय करणारा नष्ट होतो, विश्वास ठेवणारा पुढे जातो. जग तुमच्यावर हसेल, तुमचा फायदा घेईल, गरज संपली की सोडून जाईल. पण जे सोडून जातात त्यांच्यावर दुःखी होऊ नकोस, कारण ते तुझ्या पुढच्या मोठ्या प्रवासासाठी जागा मोकळी करत असतात. कधीही तुमच्या स्वाभिमानासाठी लढा. यश मिळवणं हा तुमचा हक्क आहे. तुम्हाला पायातील साखळ्या तोडायच्या आहेत. तुम्हाला तुमचा रस्ता स्वतःच शोधायचा आहे. मित्रांनो, हिवाळ्यात सकाळी खूप दाट धुकं असतं, तेव्हा तुम्ही कसे चालता?
हळूहळू पुढे जाता. जसजसे पुढे जाता तसतसा पुढचा रस्ता तुम्हाला दिसू लागतो. अडचणीमध्येही असंच असतं. सर्व गोष्टी एकदम करू नका. फक्त थोडं पुढे जाण्याचा विचार करा. 2 पावलं, 5 पावलं, 10 पावलं असं करत करत बघा. तुम्ही किती किलोमीटर पुढे जाल. आपल्या उदासीचे ढग बाजूला सारून स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करा. तुम्ही जितके सुंदर आहात, तितकंच सुंदर तुमचं आयुष्य सुद्धा आहे. तितकीच सुंदर तुमची लक्ष सुद्धा आहे आणि तितकंच सुंदर तुमचं संकटाशी लढणं. मित्रांनो, जिवंतपणी स्वतःला आपल्या स्वप्नांच्या शिखरावर पाहण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. आयुष्य वेळेपुढे खूप छोटं आहे, पण या छोट्या आयुष्यातही तुम्ही अशी एक गोष्ट लिहू शकता जी खूप मोठ्या काळापर्यंत जिवंत राहील. काम करायला मन कधीच तयार होणार नाही. तुमचं शरीर नेहमी म्हणेल, थोडं अजून आराम करू, नंतर करू, पण तुम्हाला थांबवताय ते फक्त तुम्ही स्वतःच. इतिहास घडवण्यासाठी संघर्षापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं आपले वाईट दिवस लक्षात ठेवणं. हे दिवस आरशासारखे असतात. ते तुम्हाला तुमची खरी ओळख दाखवतात. तुम्ही कुठून चालत आलात आणि त्यावेळी तुमचा उद्देश काय होता. हाच आरसा तुम्हाला पुन्हा लक्ष्याकडे ओढून नेतो. तो सांगतो, तुझं आयुष्य हे नाही जे तू आज जगतोस. तुझं आयुष्य ते आहे जे तू जगू इच्छितोस. मित्रांनो, इतिहास हा एक दिवसात तयार होत नाही, पण अपयश एका दिवसात नक्की तयार होतं. म्हणून निर्णय घ्या. मला करायचं हे आहे. मला हे आव्हान स्वीकारायचं आहे. मला खूप काही शिकायचं आहे. ज्या क्षेत्रात इतिहास घडवायचा आहे, त्या क्षेत्रातील बारकावे समजून घ्या. स्वतःची ताकद ओळखा. जगातील नकारात्मकता स्वतःवर भारी पडू देऊ नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अडथळे हे तुला थांबवण्यासाठी नाहीत, तर तुला मजबूत बनवण्यासाठी असतात. उठ, हट्ट धर, जिद्दी बन, कारण जो धैर्याने पुढे चालतो त्याच्यासोबत मी स्वतः चालतो. प्रत्येक ठेचीनंतर स्वतःला सावरायला शिका. प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकायला शिका. प्रत्येक छोट्या विजयासोबत आत्मविश्वास वाढवा. दीर्घकाळ टिकणारे यश हवं असेल तर दीर्घकाळ प्रयत्नही टिकवावे लागतील. तुम्ही रडत बसाल जगाच्या वागण्यावर, पण हे जग इतकं निष्ठुर आहे की तुमच्या वाईट परिस्थितीत ते तुमची चेष्टा करायलाही मागे हटणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने स्वतःची किंमत ओळखली त्याला जग कमी लेखू शकत नाही. म्हणून स्वतःला गरुडासारखं शक्तिशाली बनवा. आकाशाचा राजा बना. की कोणी तुमच्याकडे डोळे वर करून बघायलाही घाबरेल. पण त्यासाठी आधी तुम्हाला उंच भरारी घ्यायला शिकावं लागेल. खूप लोक असतील ज्यांच्या नजरेत तुम्ही वाईट ठरलात. जगाने तुम्हाला त्रास दिला असेल. लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला असेल आणि जेव्हा तुमची गरज संपली ते तुमच्यापासून दूर गेले असतील. पण आता सांगा, तुम्ही किती दिवस फसत राहणार. पहिल्यांदा फसणं चूक असू शकतं, पण दुसऱ्यांदा फसणं ती तुमची मूर्खता आहे. जर तुमच्यात विचार करण्याची ताकद आहे तर बदल घडवण्याची ताकदही आहे. जग तुमच्यावर विश्वास ठेवो वा न ठेवो, तुम्ही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत स्पष्ट संदेश दिला आहे, तुझा उद्धार तुलाच करायचा आहे. मित्रांनो, स्वाभिमानासाठी लढायला शिका. हे जीवन तुमचं आहे आणि या जीवनात यश मिळवणं तुमचा हक्क आहे. आणि हा हक्क आणि जबाबदारी दोन्ही तुमच्याच हातात असली पाहिजेत. तुम्हाला पायातील साखळ्या तोडून जिवंत पतंग बनायचं आहे. कोणी येणार नाही तुम्हाला अंधारातून प्रकाशात घेऊन जायला. तुमचा योग्य वेळ तुम्हालाच बनवायचा आहे. फक्त कर्म चांगले ठेवा आणि त्या श्रीहरीवर
विश्वास ठेवा. जीवनात दुःख तात्पुरतं असतं, पण त्यातून शिकलेला धडा कायमचा असतो. जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल, तर तुमचे अंधारलेले रस्ते तुम्हालाच उजळावे लागतील. आजवर वाकणं ही तुमची मजबुरी असेल, पण आता पुन्हा वाकण्याची सवय लावू नका. तू पर्वत आहेस, तुला कोण वाकवणार? तू समुद्र आहेस, तुला कोण आटवणार? तू स्वतःमध्येच एक दमदार आवाज आहेस. प्रत्येक अश्रूला नव्या उमेदीत बदला. तुझी ताकद इतकी आहे की कदाचित जगात तितकी मोठी वेदना देखील नसेल. तू सागरापेक्षा खोल आहेस. मग लोकांनी फेकलेल्या दगडांनी तुला काय फरक पडतो? किती दिवस बसून राहणार? उठ, हट्ट धर, जिद्दी बन आणि इतिहास घडव. तुझ्यावर कितीही जुलूम झाले असतील, पण लक्षात ठेव, प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात असते. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ आहे. आयुष्य लहान मिळालं तरी चालेल, पण मेहनतीने ते मोठं करून दाखव. तुझ्या लक्ष्याकडे पहा, स्वतःला घडवा आणि असा तारा बना की जो कायम चमकत राहील. आतापर्यंत आयुष्याने खूप परीक्षा घेतल्या. तू अनेकदा हरलास, पण आता जखमांवर मलम लावण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा उभं राहण्याची वेळ आली आहे. दगडासारखा स्वतःला घडवून मूर्ती बनवण्याची वेळ आली आहे. आता हसण्याची वेळ आली आहे. आता स्वतःला जोडण्याची वेळ आली आहे. आता घाम गाळण्याची वेळ आली आहे. उठ आणि उभा राहा. आता तुझ्या शत्रूंना रडवण्याची वेळ आली आहे. कामाला लाग, मेहनत कर, जिद्दी बन आणि इतिहास घडव. फक्त स्वतःचा नाही, तर देशाचा व आपल्या आई वडिलांचा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय श्री कृष्ण.